ज्ञानेश्वरी, साईचरित्र आणि तुकाराम गाथा यांसारख्या आध्यात्मिक ग्रंथांच्या हस्तलिखित प्रतींनंतर आता कोपरगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पाताई अण्णासाहेब काळे यांनी एक नवा ऐतिहासिक संकल्प केला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी भारतीय संविधानाची हस्तलिखित प्रत लिहिण्याच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. या प्रेरणादायी उपक्रमाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी युवा नेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, सभापती संजना उदावंत, गटनेते प्रसाद आढाव यांसह नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीच्या या सर्वोच्च ग्रंथाचे हस्तलेखन करणे हा समाजासाठी एक दिशादर्शक उपक्रम असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे. पुष्पाताई काळे यांचा प्रवास हा केवळ लेखनाचा नसून तो ज्ञानदानाचा आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 36 वर्ष शिक्षिका म्हणून अविरत सेवा दिली. गोदावरी वसाहत, पोहेगाव, कोल्पेवाडी, चासनळी, अकोले, रवंदे आणि मुर्शदपूर यांसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम त्यांनी केले. मुख्याध्यापक पदावरून सन्मानाने निवृत्त झाल्यानंतरही त्यांची लेखणी थांबलेली नाही. पुष्पाताई म्हणतात, ज्या संविधानाने आपल्याला अधिकार आणि कर्तव्ये दिली त्या ग्रंथाला शब्दात उतरवणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. 14 एप्रिल आंबेडकर जयंती आज त्यांचा जन्मदिवस आहे. तर मी शिक्षक मुख्याध्यापक म्हणून काम केलं. तर जसं माझं नाव शाळेत घातलं 6 वर्षापासून, तसं आंबेडकर जयंती साजरी करतो आणि खूप भाषणं ऐकतो. छोट्या मुलांची पण भाषणं ऐकतो. आम्ही पण त्यांना लिहून द्यायचो, ते पण ऐकायचे, आमच्या शिक्षकांचे ऐकायचे. आणि आमच्या अभ्यासक्रमात जे धडे आले होते, थोरांची ओळख म्हणून पुस्तक होतं, त्यात सगळ्या थोर पुरुषांची माहिती होती. तर जणू काही ते आमच्या घरातलेच आहे असं, म्हणजे आम्ही कोणालाच विसरू शकत नाही. तर मग असं, आणि आंबेडकरांचं काम तर सगळं आज आम्ही इथं उभं आहे त्यांच्यामुळेच आहे. ज्योतिबा फुले आंबेडकर त्यांनी एवढं केलं महिलांसाठी, आणि म्हणून आम्हाला सगळं मिळालेलं आहे. आणि मग मी रिटायर झाल्यावर मला असं वाटलं का आपण नुसता काही वाचले. आता अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पाहिला की फकीरा कादंबरी आठवते, आम्ही वाचली ती पळत पळत संसार करता करता. पण सगळंच काही आपल्याला संसारात करता येत नाही. तरी पण एकदा रजा काढून पंढरीच्या दिंडीत गेले, अनुभव घेतला. काय नुसतं वर्णन तो पण अनुभव घेतला. तर असं काही चांगले चांगले लोक भेटले जीवनामध्ये. मला फक्त माझं छोटं काम करायचंय आणि आंबेडकर आपल्यात आले पाहिजे. हा, आणि आजपासून मग मी संविधान लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. संविधान म्हणजे काय मला पण माहिती नाही. शाळेत आम्ही थोडा प्रतिज्ञा झाली का थोडं म्हणायचं आम्ही भारताचे सार्वभौम राज्य, लोकशाही राज्य असं. पण प्रत्यक्षात काय आहे, एवढा सगळा आपला देश त्याच्यावर चालतो आणि सगळ्यांना समाधान भेटतं. काय काय झालेले राष्ट्रपती, महिला सगळ्या पुढे गेलेल्या आहे, महिलांना पण खूप प्राधान्य भेटलेले आहे. की तुम्ही सगळे चांगले माणसं मला आज भेटले आणि आजचा दिवस मी संविधान लिहून माझ्यात काहीतरी चांगले गुण यावेत, आणखीन प्रगतीकडे जावं आपला देश सगळा, एवढ्या शुभेच्छा देते. बस या तुम्हाला शुभेच्छा आमच्या संविधान किती दिवस लागतील हे सगळं व्हायला, यायला? वर्ष धरू आपण, पुढच्या वर्षी आपण पूर्णच करून टाकू. व्हेरी गुड. अभिनंदन, शुभेच्छा. पुष्पाताईंनी यापूर्वी संतांच्या साहित्यावर आपली पकड सिद्ध केली आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी, साईचरित्र, संत तुकाराम गाथा या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती पूर्ण केल्या आहेत. आता आध्यात्मिक क्षेत्रातून सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्याकडे वळत त्यांनी संविधान लिहिण्याचा घेतलेला हा वसा संविधानाविषयी आदर आणि जनजागृती वाढवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आजच्या डिजिटल युगात हाताने ग्रंथ लिहिणे ही बाब दुर्मिळ होत चालली आहे. पुष्पाताईंचा हा उपक्रम केवळ कागदावरची अक्षरे नसून येणाऱ्या पिढीसाठी संयम, समर्पण आणि राष्ट्रवादाचा जिवंत वारसा ठरणार आहे. कोपरगाव परिसरातून त्यांच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.